नक्कीच केतन म्हात्रे म्हटल्यानंतर एक आधारस्तंभ खेळाडू कुठल्याही संघाच्या बाजूने खेळणार. तर नक्कीच दिनार पाटील जासे यांच्याकडून केतन म्हात्रेसाठी बक्षीस आले. केतन म्हात्रे जर बाद केला तन्मयनी तर त्याला म्हणजे वेगळा सरप्राईज गिफ्ट दिला जाईल असा अनाउन्समेंट होत आहे. बघूया काय सरप्राईज गिफ्ट इथे येतोय. भाई मी म्हटलं की केतन म्हात्रे म्हटल्यानंतर धावांची रन मशीन आहे. या रन मशीनला रोखणं एक इंजिन आहे. ते या 11 खेळाडूंचं इंजिन आहे आणि इंजिन जर पहिलं जर उखाडलं गेलं तर डबे कसे चालणार. माळी साहेब ठाकूर साहेब बघा कसा जासई संघाचा कसा पॉलिटिक्स आहे. राजकारणात त्यांचा नंबर 1 आहे तसा आता क्रिकेटमध्ये सुद्धा नंबर 1 आलाय. तन्मयचा होप्स वाढवण्यासाठी की ते घाबरू नकोस. केतन म्हात्रे जरी समोर असला तरी गोलंदाजी तू अचूक टप्प्यावर कर. नक्कीच बघायचं केतन म्हात्रेसाठी पहिला चेंडू तन्मयचा. ओ पहिला चेंडू जबरदस्त चेंडू अफलातून चेंडू पॅडवर आदळतोय. पहिला चेंडू बघा दडपण कशाला म्हटलं जातं त्याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण. माळी साहेब बघा काय एनर्जी आहे चैतन्य तन्मय मध्ये. बघा अजिबात न घाबरता गोलंदाजी करतोय एकदम फ्रेश आणि त्याला मार्गदर्शन करतोय करण मडवी. सांगतोय बाबा घाबरू नको. केतन जरी धावांची रण मशीन असेल तर तू गोलंदाजचा रण मशीन आहेस. नक्कीच गोलंदाज कसा असावा. पहिला चेंडू केतनला भिरकावण्यात अयशस्वी ठरलाय केतन मात्र. ओ आता मात्र केतन काय गप बसणारा माणूस नाही आणि पहिला फटका षटकार. पहिला षटकार या इनिंग मधील पहिला षटकार येतोय केतनच्या बॅट मधून. 60 धावांचं माळीसाहेब उद्दिष्ट आहे. पाठलाग करायचा. मोठी धाव संख्या आहे मोठी. प्रत्येक ओव्हरला 20 धावा झाल्या पाहिजे. वाह लाजवाब बेहतरीन. हम है बाकी सब पानी कम है अशी ताकदवार फटका. माली साहेब बघितलं केतनला उडालेला चेंडू उडवाल तर केतन तुम्हाला उडवेल हे उदाहरण आहे. बघा केतनकडे चेंडू जर वाहून झाला तर चेतनची बॉडी लँग्वेज बघितली तर त्याच्यात क्षमता आहे धमक आहे. म्हणूनच ठाकूर साहेब त्याला रायगड आणि ठाण्याचा वाघ का म्हणतात तर त्याचं कारणच तो आहे का कधीच तो चान्स सोडत नाही. म्हणजे मिळालेली संधी कधीच वाया घालवत नाही. हो 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 जबरदस्त माळी साहेब. एक नंबर चेंडू जबरदस्त. करण मडवी त्याला वारंवार जो डायरेक्शन देतोय त्याला सांगतोय की भाऊ तू घाबरू नकोस. यष्टी रक्षणाचं काम जो साईश करतोय तो सुद्धा त्याला वारंवार सूचना देते की तू कसा प्रकारे चेंडू टाक. तिथून मास्टर माइंड तिथून आहे. साईशचा मास्टर माइंड आहे हा सर्व. हो 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 जयला एक परंतु नाही. फाईन लेगच्या वरून पुन्हा एकदा तिसरा षटकार. हा सहज षटकार मारलाय. सहज म्हणजे जसा काय आपण लहान मुलाला कसा चेंडू खेळवत असतो तसा हा षटकार मारलाय. नक्कीच आता मात्र तर मला मात्र सांगण्याची गरज आहे की बाबा तू चेंडू का उडवतोस. चेंडू उडवल्यानंतर चेंडूचा समाचार घेणारा बाप तिथं बसलाय. म्हणजे कसं असतं एकीकडे गोलंदाज बाप एकीकडे फलंदाज ही क्षमता असते दोघांची करामत आहे की गोलंदाज कसा असतो आणि फलंदाज. तरी पण मी सांगतोय तन्मयची गोलंदाजी चांगली झाली. अजून फक्त 5 चेंडू मध्ये फक्त 3च षटकार त्यांनी खाल्लेले आहेत. आता मात्र चेंडू सोडून जातो. 60 धावांचं उद्दिष्ट आहे माळीसाहेब. 60 धावांचा पाठलाग करताना 61 धावांचं आव्हान आहे. त्याचा पाठलाग करतोय. एक धावेला सुद्धा ठाकूर साहेब महत्व आहे. एक धावेला सुद्धा महत्व आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक धावेला महत्व आहे. क्रिकेट हा अनिश्चित खेळ का मानला जातो तर हा याचं कारण हेच आहे.
दर्जेदार खेळाडू आहे. हा चौथा षटकार त्याच्या बॅट मधून आलेला आहे. धाव संख्या जाऊन पोहोचते 25च्या घरात. वीस धावांची सरासरी हवी असताना पहिल्या षटकामध्ये 4 षटकार मारून 25 धावा जमा केलेल्या आहेत. आक्रमक खेळी म्हणता येईल केतनची. 4 षटकार मारले ठाकूर साहेब. नक्कीच नक्कीच धावांची रन मशीनला कुठेतरी आला घाल नाही जासई संघाला, नाहीतर काही खरं नाही. कारण मी म्हटलंच की निघालेलं इंजिन पडून जासेवर इंजिन आलेलं आहे. जासेवर इंजिन आलं तर तो इंजिन कट करावा लागेल जासेच्या खेळाडूंना. बघा ते धावतं इंजिन हे कुठपर्यंत रोखू शकतोय, कारण ही धावांची रन मशीन आहे. आणि केतनला लास्ट स्ट्राईकवर ठेवणं हे सुद्धा गोलंदाजाचं कसपणा लावण्यासारखी गोष्ट आहे. केतनला जेवढी स्ट्राईक मिळेल त्याचा फायदा तो उचलणारच. आणि केतनला जर लास्ट स्ट्राईकवर ठेवण्याचा प्रयत्न साहेब अंकुश तिथं तापूनच आहे. तलवार त्याची तापलेली आहे. पहिल्या सामन्यापासून त्यांनी अशी तलवार तापवलेली आहे की बोलून सोय नाही. त्यांनी मगाशीचा जो सेमीफायनलचा सामना होता लास्टच्या चेंडूवर षटकार मारून विजय मिळवला होता. म्हणजे दोन्ही दिग्गज खेळाडू आणि त्यांना सामोरं जायचंय ते जासई संघाला. गोलंदाज येतोय रोहित म्हात्रे. रोहित गोलंदाज येतोय. रोहित हा सुद्धा अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. जासई संघाच्या वतीनं गोलंदाजी करणार आहे. बघूया कशा प्रकारे पहिला चेंडूचा मारा करतोय अंकेश साठी. ओ सुंदर चेंडू. मधल्या एसटी वरून जाणारा हा चेंडू अंकेश मान्याच्या नादात चकतोय आणि चेंडू एसटी रक्षकाला सुद्धा चकून जातोय. त्याच्यावर 1 धाव बाईच्या स्वरूपात मिळते. साईशला सुद्धा हा चेंडू कलेक्ट करता आला नाही ठाकूर साहेब. आणि या धावेवर स्ट्राईक येतोय मात्र केतनच्याकडे. केतन कशा प्रकारे आता खेळ करतोय बघूया. याच्या अगोदरच्या सामन्या षटकामध्ये त्यांनी 4 षटकार मारले होते. आता अजून 5 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. बघूया कशा प्रकारे खेळ. नक्कीच नक्कीच केतन ज्या 5 चेंडूचा सामना कसा करतो ते येणारा काल आणि वेळ सांगणार आहे. मात्र गोलंदाजीच्या मार्कवर आहे. गोलंदाजाला भरीव कामगिरी करावी लागेल ती केतनसाठी. आणि केतन मात्र आक्रमक असा पवित्र घेऊन 4 षटकारवीर. केतन स्ट्राईक साठी पाहणी करतोय. क्षेत्ररक्षण माझ्यासाठी कसं सजलं गेलंय. ऑफ स्टंप वरून जाणारा चेंडू थोडासा बाहेर निघतो. केतन पंचाकडे दाद मागतो. चेंडू मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला केतन म्हात्रेनं. बघितलं चेंडू थोडासा फरफुटला खेळण्याचा प्रयत्न करायला हवा होता. कदाचित पंचांना कळलं असतं. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरून जातोय. केतन दाद मागतोय पंचाकडे. अति क्वालिफाईड पंच आहेत, अतिदक्ष पंच आहेत. बघा हे बघ रे बाबा, बघायचं आहे. थर्ड पंच नाही लाईव्ह मध्ये म्हणजे तेच लाईव्ह थर्ड पंच आहेत. बघा फक्त बॉल बघायचा आहे का? बॉल बघायचा आहे का? हा बघा रे बघा. हा पंच काय ऑब्जेक्शन आहे का? ओके ओके. थर्ड आणि थर्ड पंच जर फेकी असेल तर नक्कीच बाद होईल. कारण मोठी स्पर्धा आहे, मोठे खेळाडू आहेत. बरोबर आहे ठाकूर साहेब. आता जर चेंडू त्यांनी फेकला तर नक्कीच चेंडू नो दिला जाईल. ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्याच्यामुळे थर्ड अंपायर आम्ही ठेवण्यात येतोय. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि
माळसाहेब, थंड वातावरणात हा सामना चालू आहे फायनलचा आणि उजेडात सामना होतोय याचा आपल्याला अभिमान आहे. हो हो हो, सुंदर चेंडू, अति सुंदर चेंडू. चेंडू स्क्वेअर लेग पलीकडून ढकलून दिला. एक धाव पूर्ण थोडा प्रयत्न आहे बघायचा, धावाची सुवर्ण संधी, परंतु करण मडवी यांच्या हातात मात्र चेंडू राहिला नाही. चेंडू हातातून उडाला. प्रयत्न केला होता करण मडवी यांना, परंतु चेंडू तेवढ्याच जोरात फेकी होते. रबरी चेंडू आहे, हातातून निसटला जातोय, परंतु काही हरकत नाही. गोलंदाजाला पुन्हा एकदा शाबासकी येते, बाबा रे एक चांगला चेंडू. कारण केतन सारख्या व्यक्तीला तुम्ही चेंडू खूप छान प्रकारे टाकला असं अभिनंदन गोलंदाजचं करताना. पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूनं सरळ केतन म्हात्रे, ज्याच्या नावावर बरीच असणार रेकॉर्ड. स्लो डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न, परंतु पंच बघतायत खराब चेंडूचा इशारा. पंचांनी पाहणी केली. मी म्हटलं की लेट परंतु थेट. धाव संख्या धावफलकावर 9 चेंडू आणि 32 धावा. 9 चेंडू आणि विजयासाठी 32 धाव्यांची गरज. फार महत्वाची मॅच आपण अनुभवतोय आणि समीकरण आता आलंय. येणारे शेवटचे 9 चेंडू आणि 32 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार रोहित म्हात्रे. शॉर्ट पिच बॉल, त्याचा पिछा करायचा होता केतनला, परंतु ऑफ स्टंपच्या पुन्हा एकदा बाहेर चालला. आणखीन एक वाईट बॉल. धाव फलकावरती आपण नजर टाकूया. धावा आतापर्यंत बनल्यात. आमचे स्कोरर आम्हाला माहिती देत आहेत 30 धावा आणि 61चा पाठलाग करतायत. टीम मोठी जुई 31 धावेची आवश्यकता. आपल्या केतनच्या बॅटिंगकडे लक्ष राहिले सर्व प्रेक्षकांचं, कारण ज्या खेळाडूने 61चा पाठलाग असताना पहिल्याच ओव्हरमध्ये धूम धडाक्यात फटके लगावत चांगलीच धाव संख्येचा पिछा केला. 31 धावेची आवश्यकता. गोलंदाज रोहित म्हात्रे तयार. राऊंड द विकेट आता आल्या. स्टंपच्या मागे करण आणखीन क्लोज आला, पुढे आला. आपल्या आता कशा पद्धतीने गोलंदाजी राहील. शॉर्ट पिच बॉल. ओ केतन म्हात्रे, व्हॉट अ शॉट. काय फटका. बॉल चालला सीमा पार. षटकार. सामना आणखीन पुढे नेलाय. समीकरण शेवटचे 8 बॉल आणि 25 धावेची आवश्यकता. जब तक बॅट्समॅन केतन म्हात्रे तब तक सब पॉसिबल है म्हणत असतील मोठी जुईचे समर्थक देखील. आणि या खेळाडूमध्ये प्रचंड क्षमता आहे आणि सध्या तरी फाईट चांगली करतोय केतन. इथे फटका फसलाय आणि या मॅच मधली गोल्डन विकेट. कॅच सोडलाय. ओ कॅच ड्रॉप. एक झाले, दुसऱ्या धावेसाठी निघालाय आणि पाहता पाहता 2 रन्स. फक्त हा कॅचच नाहीये तर कदाचित मॅच सोडलाय की काय. आता समीकरण 7 बॉल 23 धावा. काय जल्लोष करतात मोठी जुईचे समर्थक देखील. संयम यांनी हा झेल नाही सोडला. ही फायनलची मॅच सोडली. जर केतन शेवटच्या चेंडू पर्यंत जर खेळपट्टीवर राहिला तर कप घेऊन गेला म्हणून समजा, कारण ही त्याच्यात क्षमता आहे. तर झेल सोडला. ही सुवर्ण संधी जास्तही सांगायला होती, परंतु संधी मात्र गोलंदाज गमवून बसलाय आणि केतनला पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे. आणि संधीचं सोनं हे केतन म्हात्रे याने केलेलं आज पुन्हा रेकॉर्ड आहे त्याच्या नावावर. आता जेवढ्या धावा काढायच्या आहेत त्या केतनलाच काढाव्या लागतील, कारण समीकरण पोहोचले शेवटचे 7 बॉल आणि 23 धावेची आवश्यकता. कॅच सोडले आणि हा कॅच किती त्रास देईल आता येत्या काही बॉल मध्येच आपल्याला समजेल. पण इथे केतन स्ट्राईक घेतील का की मोठा फटका मारेल हे देखील पाहण्यासारखे. आणि आता शेवटचा बॉल राहिला. 7 बॉल 23 धावा. ओ इथे बॉल चांगला. रनआउटची संधी आणि तू रन्स मिळेल. एकच धाव आणि केतन निघालाय. 2 झाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आता. ओ बॉल पुन्हा सोडलाय. नक्की रोहित करतोय काय हा प्रश्न आता जासईला पडेल. लेग बाईटचा इशारा आणि मिळाला गेल्या 3 धावा. आणि आता समीकरण पोहोचलंय शेवटचे 6 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी अद्याप 20 धावेची आवश्यकता. 60 धावसंख्या बनवल्या. 61चा पाठलाग करतोय आणि प्रत्येक ओव्हर मध्ये 20चा पाडा पुढे न्यायचा होता आणि तशाच पद्धतीने 41 काढल्यात. आणि आता समीकरण आले शेवटचे 6 बॉल 20ची आवश्यकता. चेंडू द्या. माळी साहेब सांगतात अख्खा बॉक्स घ्या पण स्पर्धा लवकर संपवा. अख्खा बॉक्स देतो तुम्हाला, काय टेन्शन नका घेऊ. सामना रंगतदार अवस्थेत. संयम बघण्यासारखा. प्रेक्षकांनी जी गर्दी केली ना, पैसा वसूल. प्रेक्षकांचा पैसा वसूल असा सामना. कारण जोपर्यंत केतन खेळपट्टीवर आहे गोलंदाजाच्या
चिंधड्या उडणार, पण गोलंदाज आता आक्रमक लागेल की केतनला बाद कसं करावं, ही जास्त संघाला रणनीती आखावी लागेल की धावांची रण मशीन ही कुठेतरी खंडित करावी लागेल. शेवटचे 6 बॉल मॅच जिंकण्यासाठी 20 धावेची आवश्यकता. भारताचा बायकर सम्राट शेवटपर्यंत क्रीज वरती राहिलाय, कारण त्याचं कारण आहे मागील बॉल वरती त्याचा कॅच सोडला, इथे थ्रो चांगला केला, तो जज करता आला नाही रोहितला, आणि आता पुन्हा एकदा स्ट्राइक वरती. केतन मात्रे, जिंदगी जीने का मजा तब आता है जब जीवन में इश्क हो और खेल खेलने का मजा तब आता है मेरे दोस्त जब हारने का रिस्क हो. 61 काढायचे होते आणि केतन मात्रेनं काय झुंजार इनिंग साकारले. समीकरण 6 बॉल 20ची मॅच. कोण ठरेल चॅम्पियन आणि कोणाला दुसऱ्या क्रमांकावरती थांबावं लागेल, यासाठी आता हे शेवटचं षटक आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आय थिंक नितीन आलाय. अंतिम षटक. शेवटच्या षटकामध्ये नितीनला आपण पाहू शकते, आणि खेळपट्टीवरती दोन्ही सलामीवीर. 11 बॉल तर वैयक्तिक केतनच खेळल्या आणि त्यानं मॅचला जवळ देखील नेल्या. केतनच्या बॅटिंगचा आपण अहवाल सांगूया. 10 केतन आतापर्यंत बनवल्यात 11 बॉलमध्ये. 11 बॉलमध्ये 37 धाव संख्येवरती केतन बॅटिंग करतोय, आणि या खेळीसाठी टाळ्या तर व्हायलाच हव्यात. आणि आता शेवटचे 6 बॉल 20 धावेची आवश्यकता. मोठे जुई संघ डिफेंडिंग चॅम्पियन आहे. गत वर्षी या स्पर्धेमध्ये चॅम्पियन राहिलेत, आणि या वर्षी देखील ते स्वप्न पूर्ण करतील का? नक्कीच बघायचं आहे. जोपर्यंत संयम, जोपर्यंत केतन खेळपट्टीवर राहील नक्कीच प्रथम क्रमांकाचा मान फटकवून जाईल. परंतु केतनला मात्र बाद केलं तर मात्र समोर असणारा आपला सलामीवीर अंकिशला मात्र जबाबदारी स्वीकारावी लागेल. बघायचं शेवटचा गोलंदाज दासे संघाकडून कोण येतोय. पूर्ण मजा असेल केतनला बाद करण्याची व्यूहरचना आखावी लागेल. केतन, तुझ्यासाठी 11 शिकारी मैदानात तैनात आहेत. 2 वीर आहेत. किल्ला लढवायचा आहे, चॅम्पियन बनायचं आहे. 2025 ची ट्रॉफी, चॅलेंजर ट्रॉफी 2025 चा थरार. स्लो डिलिव्हरी, जेल आहे, जेल खाली क्षेत्ररक्षक आहे. बघायचं आहे, परंतु पुन्हा धरती माता मुझे कुछ नहीं आता. तो बघा गोलंदाज अर्ध्या रस्त्यात खेळाडू थांबलाय, त्याला बाद करायचा आहे, आणि परेश रावलची आठवण आली रे, धरती माता मुझे कुछ नहीं आता. पुन्हा स्ट्राइक मिळते ती केतनला. अरे धावांची रण मशीन तुम्हाला थांबवायची आहे. काय चाललंय माळीसाहेब, आज जासे सांगा काय खाल्लंय. कॅची सोडतायत, झेल सोडतायत, आणि ओव्हर थ्रो सुद्धा होतोय. आजचा दिवस कोणाचा असेल बघा, परंतु आम्ही शेवटच्या चेंडू पर्यंत सांगू शकत नाही की आजचा दिवस कोणाच्या भाग्यात आहे. तो संयम. शेवटचे 5 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 18 धावेची आवश्यकता. बरेच चान्स दिलेत केतनला या मॅच मध्ये, आणि आता चान्स सोडणार नाहीये केतन. बडे मैच का बड़ा खिलाड़ी. बॉल चाललाय फाईन लेग सीमा पार. टाळ्यांचा गजर गजर गजर. षटकार. बड़ा बॉम्ब और बड़ा धमाका जिसे कहते हैं वो है केतन भाई. कारण करणला आणि शाहीशला प्रश्न पडला असेल की आज माझे खेळाडू असे का वागतायत. काय तुमचं मत संयम. 12ची आवश्यकता. फ्लिक केलाय, आणि या फटक्यानं केतन मात्रेचा अर्धशतक कंप्लीट झालंय. एकदा केतन बॅटून सगळ्या टाळ्यांचा प्रतिसाद. व्हॉट अ बॅटिंग. भारताचा बायकर सम्राट. 37 बाईक, 6 4 व्हीलर कार, आणि आज चिरलेचं क्रीडांगण गाजवून सोडलंय. केतन मात्रे, हॅट्स ऑफ यू. आणि संयम आज बघितला आपण केतनला मिळालेलं जीवदान. मी म्हटलं अरे संधी जर दिलीत तर संधीचं सोनं करण्याची ज्याची ताकद आहे तोच केतन म्हात्रे. अवघ्या 6ची आवश्यकता. इथे फटका चांगला. पुन्हा एकदा ड्राइव्ह केला लॉंग ऑफला. खेळाडू तैनात. एक धाव नाहीये. चला बॉल येईल डॉट. निर्धाव चेंडू. समीकरण आता खेळाडूंपर्यंत पोहोचवूया. शेवटचे 2 बॉल आणि अद्याप मॅच जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता. कोण जिंकेल ही मॅच. मेगा फायनल. प्रेक्षक आवडले असेल तर टाळ्या उद्या. फायनलची मॅच. 2 बॉल 6 धावा. केतन म्हात्रे वरती लक्ष, आणि इकडे नितीन देखील. कोण जिंकेल. 2 बॉल 6 धावा, आणि या फटक्यानं सामना जिंकलाय. एक चेंडू शिल्लक ठेवून केतन म्हात्रे एकटा लढलाय,
आणि या पठ्ठ्याने हा सामना जिंकत मोठी जुईला पुन्हा एकदा चॅम्पियन बनवलंय. मोठी जुई संघ पुन्हा एकदा ठरला या स्पर्धेचा चॅम्पियन. कृष्णा अँड रवींद्र स्मृती मोठी जुई टीम. चला दोन्ही टीम्स आता समोर या. मोठी जुई आणि जासई टीम आम्ही बक्षीस वितरित करतोय. मोठी जुई टीम संपूर्ण संघ या आणि संयम पंच डोक्याला हात मारून मैदानाच्या बाहेर येतात, कारण त्यांना वाटलं होतं काही झाला या न काय नाही, वाईट वाटला. संघ गावांचा अभिमान असतं, गावांचा. डोक्यावर असा चोलीत चोलीत केस बाजूला सारीत मात्र पंच मात्र माघारी आलं. अरे होता काय न झाला काय. ही संधी बघा, केतनला मिळालेल्या संधीचं केतननं सोनं केलंय. आणि द्वितीय पारितोषिक जाईन सचिन स्मृती जासई.